मला रागवू नका तुम्ही, पण माझ्या पाण्यातलं घाणेरडं शहर कोणतं त्यातलं एक डोंबिवली आहे. आणि मला नेहमी वाटायचं की एवढं सुंदर शहर आहे, एवढे चांगले लोक आहेत, आणि शहरातले रस्ते अरुंद आहेत, घाण आहे, अतिक्रमण आहे. आणि याला कारण मी कोणाला जबाबदार धरत नाही, लोकांना जबाबदार धरतो. तुम्ही हे नेते लोक सगळ्यांचे इलिगल कामं रेग्युलराइज करतात नगरसेवक, तुम्ही का निवडून देता? का पाडत नाही? रस्ते का नाही मोठे करत? मी नागपूरला माझ्या सासऱ्याचं घर रामटेकमध्ये तोडलं होतं, बायको माझ्यावर नाराज झाली, तोडून टाकलं, रस्ता मोठा केला. दुसरं असं की डोंबिवलीचा एक डेव्हलपमेंट प्लॅन तयार केला पाहिजे, रस्ते मोठे केले पाहिजे. आणि किती लोक मावणार तिथे? स्वागत. कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक आता 1 नोव्हेंबरला होतीये. 2.5 वर्षाचा अपवाद वगळता गेल्या 20 वर्षापासून कल्याण डोंबिवलीवर सत्ता आहे ती शिवसेना भाजपा युतीची. म्हणजे मावळत्या महानगरपालिकेत 31 शिवसेनेचे, 27 मनसेचे, 9 भाजपचे, 15 काँग्रेस आणि 14 एनसीपी आणि इतर अपक्ष असे 11 असे एक संमिश्र चित्र या महानगरपालिकेत आहे. खरं तर महानगरपालिका स्थापन झाल्यापासून 5व्यांदा या महानगरपालिकेचा हा निवडणुकीचा रणसंग्राम होतोय. पण 12 लाख कल्याण डोंबिवलीकरांच्या समस्या मात्र 20 वर्षापूर्वीच्याच जशा आहेत तशाच आहेत. आता कल्याण डोंबिवली म्हणे स्मार्ट सिटी होणार आहे, तशा घोषणा देखील करण्यात आल्या आहेत. तरी देखील सर्वसामान्य जनतेला कचऱ्याच्या, रस्त्याच्या वाहतुकीच्या, वाहतूक कोंडीच्या या सगळ्या समस्यांना कायम तोंड द्यावं लागतंय. पुण्यानंतर महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी आणि या देशातलं एक सर्वात जास्त शिकलेल्या लोकांचं शहर अशी डोंबिवलीची खरं तर ओळख. पण सध्याचं जे बकाल रूप या शहराला आलंय ते अत्यंत वेदनादायी असंच आहे. निवडणुकांपूर्वी इथे राजकीय नेत्यांची वर्दळ वाढते, आश्वासनांचा पूर येतो, मात्र निवडणुकीचे निकाल येतात आणि सगळं हवेत विरून जातं. यंदाच्या निवडणुकीच्या तोंडावर 27 गावं विघळण्याबाबत सरकारचा धरसोडपणा, अनधिकृत इमारतींबाबतची सरकारची संशयास्पद भूमिका, काँग्रेस राष्ट्रवादीतून शिवसेना भाजपात आयात झालेले उमेदवार, यामुळे ही सगळी निवडणुकांपेक्षा काही वेगळी ठरेल असं काही वाटत नाहीये. म्हणजे जे कमरेला बंदूक लावणारे, म्हणजे ही भाषा जर कल्याण डोंबिवलीकरांना नवीन असेल बंदुका वगैरे, तर कमरेला घोडा लावणारे तेच ते नगरसेवक पुन्हा या सुशिक्षित शहराचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत का? स्मार्ट सिटीच्या घोषणेचा फायदा बिल्डरांना होणार की सर्वसामान्य जनतेला? नागरी नियोजनासाठी दोन्ही शहरात खरंच जागा तरी आहे का? म्हणजे मानपाडा जर रुंद करायचा तर आजूबाजूच्या बिल्डिंगी पाडण्याशिवाय दुसरा काही उपाय तरी शिल्लक आहे का? मला सांगा. 20 वर्ष सत्ताधारी नेमकं केलं तरी काय? केडीएमसी आणि भ्रष्टाचार हे जणू समीकरणच झाले आहे. पालिकेतील भ्रष्टाचार हा कायम चर्चेचा विषय झाला आहे. केडीएमसी मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाचखोरीचा जणू भस्म्या रोगच जडला आहे. या रोगावर जालीम उपाय करण्यात पालिका प्रशासनाला व सत्ताधाऱ्यांना पुरते अपयश आले आहे. लाचखोरीच्या प्रकरणात शिपायापासून ते पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांपर्यंत आतापर्यंत छोटे व मोठे मासे जाळ्यात अलगद सापडले आहेत. मागील 30 वर्षाच्या पालिकेच्या इतिहासात 4 नगरसेवकांसह पालिकेचे 30 अधिकारी व 16 कर्मचारी असे एकूण तब्बल 50 जण लाचखोरीच्या सापळ्यात सापडले आहेत. आतापर्यंत पालिकेतील लाचखोरी व टक्केवारीच्या वाढत्या घटनांमुळे केडीएमसी पुरती बदनाम झाली आहे. याला जबाबदार कोण? कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांना पायबंद घालण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या निवृत्त न्यायाधीश आग्यार समितीच्या अहवालानुसार दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र गेल्या 15 ते 20 वर्षात राज्य शासनाने व केडीएमसी प्रशासनाने आपल्या अधिकाऱ्यांवर कोणतीच कारवाई प्रत्यक्षात केली नाही. त्यामुळे ना कोणाचा धाक राहिला ना कोणाचा दरारा राहिला. म्हणून अनधिकृत बांधकामांवर अंकुशच राहिलेला नाही. स्थानिक गुंड, भूमाफिया, नगरसेवक, अधिकारी यांचे संगनमत असल्यामुळे कल्याण डोंबिवली अनधिकृत बांधकामांची पंढरी झाली आहे. अनेकांची फसवणूक झाली, अनेक जण बेघर झाले. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 2004 मध्ये अनधिकृत बांधकामांची संख्या 67,920 होती. 31 मार्च 2021 पर्यंत केडीएमसी मधील अनधिकृत बांधकामांची संख्या 1,44,715 होती. आता ती 2 लाखांच्या पार गेली असण्याची शक्यता आहे. अशी बेकायदा बांधकामे उभारणाऱ्यांच्या विरोधात
MRTP कायद्यान्वये गुन्हा दाखल केला जातो. मात्र ती कारवाई कुचकामी ठरत आहे. याला जबाबदार कोण? कल्याण डोंबिवली शहरांचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश आहे. मात्र स्मार्ट सिटी योजनेतून डोंबिवली शहरात सिग्नल यंत्रणेशिवाय काहीही मिळाले नाही. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून सिग्नल यंत्रणा निर्माण केली. मात्र ही सिग्नल यंत्रणा वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याऐवजी अधिक विस्कळीत करणारी व वाहतूक कोंडी निर्माण करणारी ठरत असल्याने बंद करावी लागली आहे. मग जनतेच्या कररूपी पैशांची नासाडी का केली? याला जबाबदार कोण? डोंबिवली शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सुतिकागृहाची इमारत धोकादायक झाल्याने 2013 पासून त्याचा वापर बंद करण्यात आला. मात्र हे रुग्णालय कशा प्रकारे उभारायचे यावरून शहरातील 2 बड्या लोकप्रतिनिधींमध्ये मतभेद निर्माण झाल्याने निर्णय घेण्यास उशीर झाला. अनेक नागरिकांच्या मागणीनंतर 2016 मध्ये KDMCच्या सर्वसाधारण सभेने PPP तत्वावर आधुनिक असे कर्करोग निदान व उपचार केंद्र तसेच 50 खाटांचे सुतिकागृह व मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विकसित करण्यास प्रशासकीय मान्यता दिली. या कामासाठी 2018 मध्ये निविदा मागवण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात आता कामाला सुरुवात झाली. मात्र हे रुग्णालय पूर्णत्वास जाण्यास आणखी किती वेळ लागणार आहे? नागरिकांची गैरसोय होतीये. सुतिकागृह बंद होऊन 12 वर्ष झाली आहेत. किती अंत पाहणार आहात? याला जबाबदार कोण? पूर्वी ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे फाटक होते. ते फाटक बंद करण्यासाठी तसेच गेली 25 वर्ष रखडलेला कल्याण डोंबिवली रेल्वे समांतर रस्ता पूर्ण करण्यासाठी ठाकुर्ली येथे उड्डाणपूल उभारण्यात आला. मात्र या पुलाचे डिझाईन कोणी केले असाच प्रश्न पडतोय. तसेच पूर्व पश्चिम जोडणारा उड्डाणपूल उभारला गेला. मात्र कल्याण डोंबिवली रेल्वे समांतर रस्ता पूर्ण करण्यासाठी तो पूल म्हसोबानगर झोपडपट्टी मार्गे 90 फुटी रस्त्याला जोडण्याचे काम निधीअभावी गेले 5 वर्ष रखडले आहे. आता MMRDAने निधी उपलब्ध करून दिला असला तरी या मार्गात बाधित होणाऱ्या झोपडपट्टी वासियांचे पुनर्वसन अद्याप झाले नाही. त्यामुळे या पुलाचे काम पूर्ण व्हायला आणखी किती काळ जाणार आहे? नागरिकांची गैरसोय होतीये. याला जबाबदार कोण? सुमारे 200 बेड्सची क्षमता असलेल्या शास्त्रीनगर रुग्णालयात बाह्य रुग्ण विभाग, एक्स-रे विभाग, सोनोग्राफी विभाग, दंतचिकित्सा, नेत्रचिकित्सा, प्रयोगशाळा, रक्तपेढी, औषधालय, स्त्रीरोग विभाग, बालरोग विभाग, प्रसूती विभाग, क्षयरोग विभाग आणि जनरल विभाग आदी विभाग आहेत. काही वर्षांपूर्वी या रुग्णालयात गंभीर रुग्णांसाठी ICU विभाग आणि भाजलेल्या रुग्णांसाठी बर्न वॉर्ड तयार करण्यात आले होते. या रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात प्रतिदिन सुमारे 800 ते 1000 पेक्षा अधिक रुग्ण तपासणीसाठी आणि उपचारासाठी येत असतात. दिवसेंदिवस डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसराची लोकसंख्या वाढत आहे. त्या प्रमाणात रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. मात्र त्या रुग्णांना सेवा देण्यासाठी सध्या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत तुटपुंजी आहे. इतर रुग्णालयाच्या तुलनेत KDMCच्या रुग्णालयात पगार कमी असल्याने या रुग्णालयात नवीन डॉक्टर्स येण्यास तयार होत नाहीत. चुकून माकून कोणी आले तर ते डॉक्टर जास्त काळ टिकत नाहीत. या गंभीर समस्येवर गेल्या 10 वर्षात उपाययोजना करता आलेली नाही.
सुमारे 10 लाख लोकसंख्येच्या या शहरात सर्वसामान्यांसाठी चांगली आरोग्य सेवाच मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. याला जबाबदार कोण? उच्च न्यायालयाने रेल्वे स्टेशनच्या 150 मीटर परिसरात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मनाई करण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून कालमर्यादा व जबाबदारी देखील निश्चित केली होती. त्यानुसार रेल्वे स्थानकापासून 150 मीटर परिघामध्ये फेरीवाल्यांना प्रतिबंध करण्यासाठी तातडीने पांढरे पट्टे मारण्याचा निर्णय झाला होता. मात्र यामध्ये देखील मोठे अर्थकारण असून राजकीय हस्तक्षेप देखील मोठा आहे. प्रशासनाची समस्या सोडवण्याची मानसिकताच दिसत नाहीये. त्यामुळे फेरीवाला विरोधी पथकाकडून फारशी प्रभावी कारवाई होत नाहीये. परिणामी कल्याण डोंबिवली स्टेशन परिसरातील सर्व रस्ते, पदपथ व पादचारी पुलांवर फेरीवाल्यांनी आपला कब्जा केल्याचे स्पष्ट दिसत आहे. याला जबाबदार कोण? कल्याण डोंबिवली शहराची लोकसंख्या सुमारे 20 लाखापर्यंत पोहोचलेली आहे. प्रति 1 लाख लोकसंख्येच्या मागे एक भाजी मंडई आणि एक मासळी मार्केट असणे आवश्यक आहे. त्यानुसार संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात किमान 15 ते 20 भाजी मंडई आणि मासळी मार्केट उपलब्ध करून देणे आवश्यक होते. मात्र कल्याण डोंबिवलीत गेल्या 30 वर्षात पुरेशा प्रमाणात भाजी मंडई आणि मासळी मार्केट तयार करण्यात आले नाही. ज्या भाजी मंडया उभारण्यात आल्या त्यांचे शॉपिंग कॉम्प्लेक्स करून ती जागा व्यावसायिकांना देण्यात आली. त्यामुळे भाजी विक्रेते रस्त्यावर आणि पदपथावर बसून व्यवसाय करीत आहेत. याला जबाबदार कोण? ठाकुर्ली स्टेशन लगतची जुन्या रेल्वे पॉवर हाऊसची शेकडो एकर जागा गेल्या अनेक वर्षापासून पडीक आहे. या जागेचा वापर वाणिज्य वापरासाठी केला गेला असता तर या ठिकाणी अनेकांना रोजगाराची संधी मिळू शकली असती. मध्यंतरी या जागेवर ठाकुर्ली रेल्वे टर्मिनस करण्याची घोषणा करण्यात आली. ते झाले असते तरी अनेकांना व्यवसाय आणि रोजगाराची नवीन संधी उपलब्ध झाली असती. मात्र हे काहीच होत नाहीये. अशाच प्रकारे 27 गावात बीकेसीच्या धर्तीवर ग्रोथ सेंटर उभारण्याची घोषणा 10 वर्षापूर्वी झाली होती. मात्र गेल्या 10 वर्षात त्यासाठी जमीन संपादित करण्यात आली नाही. घोषणा होतात, बॅनरबाजीही होते, नंतर घोषणा हवेत विरल्या जातात. त्याबाबत कोणीही जाब विचारत नाही. असेच चालले आहे. मग याला जबाबदार कोण? चिमणी गल्ली आणि भाजी मंडई. डोंबिवली पूर्वेला उर्सेकरवाडीमध्ये भाजी मंडईची निर्मिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून करण्यात आली होती. मात्र ह्या भाजी मंडईतील अनेक भाजी विक्रेत्यांनी आपले गाळे बंद करून पुन्हा चिमणी गल्लीत येऊन त्यांच्या व्यवसायाला सुरुवात केली. महापालिका या भाजी विक्रेत्यांना ना मंडईमध्ये पुन्हा बसायला लावते ना रस्त्यावर भाजी विक्री करण्यास प्रतिबंध करते. आता याला जबाबदार कोण? पार्किंग व्यवस्था. शहरात वाहने पार्किंगसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महानगरपालिकेची असते. मात्र आज मितीस डोंबिवली शहरात 40 वर्षानंतर चिमणी गल्लीतील पाटकर प्लाझामध्ये एक वाहनतळ उपलब्ध झाले आहे. मात्र ते देखील तुटपुंजे आहे. डोंबिवली स्टेशन जवळ रेल्वे आवारात वाहनतळ असल्याने वाहन चालकांना थोडासा दिलासा मिळत असला तरी ती सुविधा देखील अपुरीच ठरत आहे. डोंबिवली पश्चिमेत सम्राट हॉटेलजवळ पालिकेचे वाहनतळ आहे. तेथे किमान दुचाकी वाहने पार्किंग होऊ शकतात. मात्र ते कोणा व्यापाऱ्याला सुपरमार्केटसाठी भाड्याने दिले गेले आहे.
शहरातील रस्ते आधीच अरुंद आहेत. त्याच रस्त्यांवर फेरीवाले बसतात. त्याच रस्त्यांवर वाहने देखील पार्क केली जातात. अशी स्थिती या शहरात आहे. पुरेशा प्रमाणात पार्किंग व्यवस्थाच नसल्याने रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत आहे. याला जबाबदार कोण? शहरातील जीवन हे घड्याळाच्या काट्यावर चालणारे आणि धकाधकीचे असते. त्यात कल्याण डोंबिवलीकर हा चाकरमानी वर्ग रोज लोकलने प्रवास करून थकून जातो. मात्र येथील नागरिकांना विरंगुळा म्हणून कुठे फिरायला जावे किंवा निवांत वेळ घालवण्यासाठी सुंदर असे ठिकाण म्हणजे खाडीकिनारा. कल्याण डोंबिवली शहरांना सुंदर आणि निसर्गरम्य असा खाडीकिनारा लाभला आहे. मात्र हा खाडीकिनारा महापालिकेने गेल्या 25 वर्षात विकसित केलाच नाही. बोटिंगची सुविधा केली असती, बॅकवॉटर प्रकल्प केला असता तर हाच खाडीकिनारा एक चांगले पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाला असता. मात्र विजन नसलेल्या लोकप्रतिनिधींमुळे, अधिकारी वर्गामुळे शहराच्या विकासाचा बट्ट्याबोळ झाला आहे. याला जबाबदार कोण? उंबरली वन आणि सिमेंटचे जंगल. डोंबिवलीच्या ग्रामीण भागात कोणी, शिरढोण, उंबरली हा परिसर निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखला जात होता. उंबरली येथे मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी वृक्ष लागवड केल्याने तेथे चांगले वन निर्माण झाले आहे. त्यामुळे पक्ष्यांचा अधिवास वाढला आहे. अनेक जण तेथे मॉर्निंग वॉकसाठी जातात. तेथे शुद्ध हवा आणि ऑक्सिजन घेतात. आपल्या डोळ्यांनी हिरवाई आणि पक्ष्यांचा किलबिलाट अनुभवत प्रसन्न होत असतात. नागरिकांनी झाडे लावून जंगल उभारले. तिथे शेजारीच म्हाडाने गृहनिर्माण प्रकल्प आणून सिमेंटचे जंगल उभारले. इथल्या आमदारांनी कोकणात सुंदर मत्स्यालय उभारले आहे. चांगली गोष्ट आहे. मात्र ज्या नागरिकांनी तुम्हाला निवडून दिले त्यांच्यासाठी असा एखादा प्रकल्प उंबरली भागात उभारता आला असता तर आम्हाला आणखीन आनंद झाला असता. पण तसे झाले नाही, याचेच दुःख आहे. म्हाडा कॉलनी. बदलापूर तळोजा मार्गावरती उंबरली येथे म्हाडाची भव्य दिव्य अशी कॉलनी उभी राहत आहे. जवळपास 50,000पेक्षा जास्त घरे शासनानेच येथे उपलब्ध करून दिलेली आहेत. उंबरलीच्या नयनरम्य टेकडीमागे आणि वनविभागाने उभारलेल्या जंगलामागे राज्य शासन म्हाडाच्या माध्यमातून सिमेंट कॉन्क्रीटचे नवीन जंगल उभारत आहे. ह्या हजारो घरांमध्ये राहिला येणाऱ्या लाखो लोकांना सरकार पाणी कुठून पुरवणार आहे? कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आधीच पाण्याची प्रचंड टंचाई आहे. डोंबिवली MIDC 27 गावे येथील नागरिकांकडून पाणी पळवापळवीचे आरोप आधीच सुरू झालेले आहेत. भविष्यात पाण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांमध्ये आपापसात संघर्ष झाल्यास याला जबाबदार कोण? डोंबिवलीमध्ये पूर्वीपासूनच मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण समाज वास्तव्यास आहे. या समाजातील तरुण होतकरू मुलांसाठी तसेच ज्यांना वेदांचा अभ्यास करावयाचा आहे, भारतीय प्राचीन संस्कृती, संस्कृत भाषा यांचा गहन अभ्यास करावयाचा आहे, अशांसाठी वेद पाठशाळा असावी अशी मागणी सुमारे 10 वर्षांपूर्वी ब्राह्मण पुरोहित वर्गाकडून करण्यात आलेली होती. डोंबिवलीमधील गोपाळनगर गल्ली क्रमांक 1 मध्ये यासाठी भूखंड आरक्षित देखील करण्यात आला आहे. शासनाने साधारणतः 5 कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र या वेद पाठशाळेची एक वीट सुद्धा मागील 10 वर्षात उभारली गेली नाही. आता याला नेमके जबाबदार कोण? माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात
झोपडपट्टी मुक्त शहरे करण्यासाठी BSUP योजना आणण्यात आली. कल्याण डोंबिवलीत सुमारे 8,500 घरे मंजूर करण्यात आली होती. शहरातील झोपडपट्टीचे पुनर्विकास करण्यासाठी त्या ठिकाणी इमारती उभारण्यात आल्या. गरिबांना या योजनेचा मोठा फायदा झाला. झोपडपट्टीत राहणारी गोरगरीब माणसे इमारतीत राहायला गेली. काही इमारती बांधून झाल्या, मात्र त्यातील घरांचे योग्य प्रकारे वाटप करता आले नाही. वास्तविक शहरातील अनेक रस्त्यांचे DP प्रमाणे रुंदीकरण करण्यात आले नाही. रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्यांना ही घरे व गाळे दिली असती तर अनेक रस्त्यांचे रुंदीकरण झाले असते. मात्र कोणताही निर्णय धड घेतलाच गेला नाही. त्यामुळे या योजनेतील अनेक इमारतींमधील घरे आजही धूळ खात पडून आहेत. या घरांचे दरवाजे, खिडक्या, नळ चोरीला गेले. याला जबाबदार कोण? कल्याण डोंबिवली महापालिकेत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा 2.5 वर्षांचा सत्ताकाळ वगळता तब्बल 22 वर्षे शिवसेना आणि भाजपाची महापालिकेत सत्ता होती. गेल्या 25 वर्षात एकूण 13 महापौर झाले. त्यापैकी 7 कल्याणचे तर 6 डोंबिवलीचे होते. त्याचप्रमाणे एकूण 15 उपमहापौर झाले. त्यापैकी 11 कल्याणचे तर 4 डोंबिवलीचे होते. पालिकेच्या तिजोरीची चावी असलेल्या स्थायी समितीचे सभापतीपद 8 वर्षे कल्याणकडे तर तब्बल 17 वर्षे डोंबिवलीकडे होते. सभागृह नेतापद 14 वर्षे कल्याणकडे तर 4 वर्षे डोंबिवलीकडे होते. विरोधी पक्षनेतेपद हे देखील 6 वर्षे कल्याणकडे तर तब्बल 13 वर्षे डोंबिवलीकडे होते. सरासरी विचार करता कल्याणच्या खालोखाल महापालिकेतील महापौर, स्थायी समिती सभापती आणि विरोधी पक्षनेते ही सर्वाधिक महत्त्वाची पदे डोंबिवलीकडेच सर्वाधिक काळ राहिली आहेत. सत्ता आणि पद यांचा वापर करून शहराचा विकास करण्यात कल्याणकर नगरसेवक आघाडीवर राहिले आहेत. कल्याणच्या तुलनेत डोंबिवलीला पालिकेतील महत्त्वाची पदे मिळाली. मात्र कल्याणच्या तुलनेत डोंबिवलीचा विकास मात्र झाला नाही. याला जबाबदार कोण? BSUP प्रकल्प खंबाळपाडा येथे देखील BSUPच्या माध्यमातून गरिबांसाठी घरांचा प्रकल्प बांधण्यात आलेला आहे. कोट्यावधी रुपये खर्चून येथे हजारो घरे बांधण्यात आलेली आहेत. मात्र येथे पाणी, वीज यासारख्या मूलभूत सुविधांची वानवा असल्यामुळे बाधित नागरिकांना स्थलांतरित करण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत. या परिस्थितीला आता नेमके जबाबदार कोण? कल्याण डोंबिवली महापालिकेचे डोंबिवली शहरासाठी विभागीय कार्यालय आहे. नागरिकांना छोट्या मोठ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी कल्याणला मुख्यालयापर्यंत जावे लागू नये. पालिकेचे सर्व विभागांचे बडे अधिकारी आणि पदाधिकारी आठवड्यातून व 15 एकदा सहजपणे भेटू शकतील, यासाठी डोंबिवली विभागीय कार्यालयाची संकल्पना अस्तित्वात आली. इथे पूर्वी G आणि F वॉर्ड कार्यालये आणि नागरिक सुविधा केंद्र देखील होते. त्यामुळे या कार्यालयात नागरिकांचा राबता होता. डोंबिवली नगरपालिकेची ही जुनी इमारत असल्याने धोकादायक झाली असून ती इमारत रिकामी करण्यात आली आहे. या इमारतीतील सर्व कार्यालये अन्यत्र हलवण्यात आली आहेत. या इमारतीचा भूखंड मोठा आणि अगदी स्टेशन लगत असल्याने पुनर्विकास कशा प्रकारे करायचा, हाच खरा वादाचा विषय आहे. सुतिकागृहाप्रमाणे हा वाद 2 लोकप्रतिनिधींमध्ये आहे. त्यामुळे चालना मिळत नाही. नागरिक सुविधा केंद्र आणि विभागीय कार्यालय नसल्याने डोंबिवलीकर नागरिकांची गैरसोय होत आहे. याला जबाबदार कोण? व्यापारी बंद गाळे. सावळाराम महाराज क्रीडा संकुलामध्ये महापालिकेने अनेक व्यापारी गाळ्यांचे बांधकाम केलेले आहे. हे व्यापारी गाळे गेली अनेक वर्षे विना वापर पडून आहेत. ह्यावरती जो कोट्यावधींचा खर्च महापालिकेने केला, जो आजपर्यंत पाण्यात गेल्यातच जमा आहे,
आता याला नेमके जबाबदार कोण? पोलीस ठाणे आणि कर्मचारी वसाहती. डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर निवासी संकुले, व्यापारी आणि औद्योगिक कार्यालये होत आहेत. त्यामुळे या भागाची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन ठाणे पोलीस आयुक्तालयाने 8 वर्षांपूर्वी मानपाडा पोलीस ठाण्याचे त्रिभाजन करून दावडी आणि काटई अशी आणखीन 2 नवीन पोलीस स्टेशन निर्माण करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवलेला आहे. मात्र गृह मंत्रालयाकडे या नवीन पोलीस स्टेशन निर्मितीचा प्रस्ताव आजही प्रलंबित आहे. काटई येथे नवीन पोलीस स्टेशनसाठी जागा उपलब्ध आहे आणि दावडी येथील पोलीस स्टेशनसाठी जागेची अडचण असल्याचे सांगण्यात येते. तसेच प्रीमियर कॉलनी पोलीस कर्मचारी वसाहत आणि डोंबिवली पोलीस ठाण्याच्या जवळील पोलीस कर्मचारी वसाहतीमधील इमारती ह्या जुन्या झाल्या आहेत. त्यांचा पुनर्विकास करण्याची आवश्यकता आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याला जबाबदार कोण? या मैदानाला सुसज्ज ठेवण्याकडे कानाडोळा केला आहे. सध्या कोट्यावधी रुपये खर्च करून आता हे क्रीडा संकुल नव्याने बांधण्यात येण्याची जाहीर घोषणा उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांनी केलेली आहे. डोंबिवली शहराला सध्या भव्य क्रीडा संकुल म्हणता येईल असे एकमेव क्रीडा संकुल राहिलेलं आहे आणि ते म्हणजे सावळाराम महाराज क्रीडा संकुल. मात्र या संकुलाचा वापर गेली अनेक वर्षे अनेकदा महापालिका वेगवेगळ्या कार्यक्रमांना भाडेतत्वावर देण्यासाठी करते. वानगी दाखल, गरबा महोत्सव, आगरी महोत्सव, अनेक लग्न समारंभ, वेगवेगळे उपक्रम यासाठी या क्रीडा संकुलातील खुले मैदान कायमच महापालिकेकडून दिले जाते. डोंबिवलीमधील ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ, क्रीडाप्रेमी कैलासवासी सुरेंद्र वाजपेयी सर यांना या मैदानात राष्ट्रीय स्तराचे क्रिकेट खेळले जावे असे नेहमी वाटत होते. त्यासाठी ते मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशीलही होते. मात्र हे मैदान महापालिकेने, लोकप्रतिनिधीने कायमच दुर्लक्षित करत या मैदानाला सुसज्ज ठेवण्याकडे कानाडोळा केला आहे. सध्या कोट्यावधी रुपये खर्च करून आता हे क्रीडा संकुल नव्याने बांधण्यात येण्याची जाहीर घोषणा उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांनी केलेली आहे. मात्र खरोखरच असे सुसज्ज क्रीडा संकुल डोंबिवलीकरांना मिळणार का? का ही घोषणा पण फक्त निवडणुकांपुरतीच ठरणार? हे येणारा काळच ठरवेल. मध्य रेल्वे मार्गावर 9 डब्यांची लोकल 12 डब्यांची तसेच 12 डब्यांची लोकल 15 डब्यांची जरी केली असली तरी आणखी फेऱ्या वाढवणं शक्य नाहीये. तसेच ठाण्यापलीकडील कर्जत कसारापर्यंतच्या प्रवाशांना अन्य कोणताही पर्यायी वाहतुकीचा मार्ग नाहीये. त्यामुळे येथील चाकरमान्यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. सरासरी 8 प्रवाशांचा दररोज मृत्यू होतोय. तरी देखील या भागातून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी मुंबई कुर्ला ते कल्याणपर्यंत थेट रेल्वे समांतर मेट्रो हवी
अशी मागणी असताना मूग गिळून गप्प बसलेत. कल्याण तळोजा आणि ठाणे भिवंडी कल्याण अशी मेट्रो हवी अशी नागरिकांची मागणी नव्हतीच. राजकीय नेत्यांच्या आणि बिल्डरांच्या फायद्यासाठी मेट्रोचे प्रयोजन करण्यात येत असल्याचा आरोपही होत आहे. याला जबाबदार कोण?